हॅलो व्ह्युअर्स, तुम्हाला सगळ्यांना दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सुंदर दीप अमावस्या सेलिब्रेशन दाखवणार आहे. पण या व्हिडिओच्या शेवटी जे होणार आहे ना, ते माझ्यासाठी या पूर्ण सेलिब्रेशनमधलं सगळ्यात प्रिशियस मुमेंट आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजची दीप अमावस्या माझ्यासाठी खूप स्पेशल होती, कारण त्यामध्ये फक्त दिव्यांचा प्रकाश नव्हता, तर त्यात माझ्या हातांनी केलेली मेहनत, आपल्या संस्काराची आठवण आणि माझ्या बाळाच्या गोड आवाजातला शुभमकर होती. आणि त्यामुळे मला असं वाटतं, सण मोठा किंवा छोटा नसतो, आपण तो आपल्या माणसांसोबत किती मनापासून जगतो हे खरंच स्पेशल असतं. दीप अमावस्येसाठी यावेळी मला काहीतरी वेगळं करायचं होतं, त्यामुळे मी थोडे वेगळ्या डिझाईन्सचे दिवे बनवण्याचं ठरवलं. ट्रेडिशन तेच, फक्त एक नवा लिटिल क्रिएटिव्ह टच देऊन. आणि एक एक दिवा तयार होत गेला आणि सगळे दिवे एकत्र पाहिल्यावर वाटलं, स्वतःच्या हाताने केलेल्या गोष्टीची काही बातच और असते. दिवे तयार झाल्यावर आता वेळ होती त्यांना छान सजवण्याची. सगळे दिवे लावले, पूजेची तयारी केली आणि घरातला माहोल एकदम असा फेस्टिव्ह झाला. दीप अमावस्या म्हणजे फक्त दिवे लावण्याचा दिवस नाही, आपल्या आयुष्यातील अंधार दूर होऊन ज्ञान, सुख, शांती आणि सकारात्मकतेचा प्रकाश कायम राहो, हीच मनापासून केलेली प्रार्थना. आणि मग आला माझ्या आजच्या व्हिडिओमधला सगळ्यात स्पेशल मुमेंट. माझ्या बाळाने स्वतःच्या आवाजात शुभम करोती म्हणायला सुरुवात केली. मी खरंच सांगते, त्या छोट्याशा आवाजात शुभम करोती ऐकताना मन अगदी भरून आलं. आपण मुलांना कितीही मोठ्या गोष्टी शिकवू, पण जेव्हा ते आपल्या संस्कारांमधली एखादी छोटीशी गोष्ट स्वतःहून म्हणतात ना, तेव्हा आई म्हणून मिळणारा आनंद शब्दात सांगता येत नाही. शुभम करोति कल्याणम आरोग्य धन संपद शत्रु बुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमस्तुते दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतिया दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवा पाशी उजेल पडला तुळशी पाशी. माझा नमस्कार सगळ्यांचा चरणापाशी. शुभम करोती आवडलं असेल तर कमेंटमध्ये एक लाईक नक्की करा. आणि तुमच्या घरी दीप अमावस्या कशी साजरी केली हे जरूर करा.